नमस्कार. आज आपण आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण 6 व 1 च्या वर्गामध्ये अर्थात तुमचा जो वर्ग जो आहे या वर्षाचा या वर्गामध्ये याचं रेकॉर्डिंग केलं जात आहे. ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण तिथे शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये बसलेलो आहोत. यासाठी केला गेलेला हा प्रयत्न. सेकंड टर्म मध्ये आपण इक्वेशन हा जो लेसन आहे तो लेसन आपण स्टार्ट केलेला होता. या लेसनची एक यूट्यूबची लिंक तुम्हाला पाठवलेली होती. त्या लिंक मध्ये किंवा त्या व्हिडिओ मध्ये जे इक्वेशन सॉल्व्ह करून देण्यात आलेली जी पद्धत जी होती ती पद्धत आणि त्याच्यापेक्षा आणखी एक वेगळी अशी एक पद्धत ती तुम्हाला यावी या उद्देशाने या व्हिडिओचं रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं जात आहे. कुठले गणित सोडवत असताना त्या गणित सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की कुठली पद्धत योग्य. तर ज्यावेळी आपण कुठले एखादं उदाहरण सोडवतो उदाहरण सोडवल्यानंतर जे लॉजिकल आणि मॅथमॅटिकल कन्सेप्ट जे असतात ते कन्सेप्ट वापरून जर आपण ते उदाहरण सोडवलेले असेल उत्तर जर बरोबर येत असेल तर ती पद्धत ही योग्य असते. लॉजिकल कन्सेप्ट जे असतात ते व्यक्तिपरत्वे बदलत जातात. जे व्यक्तीनुसार लॉजिक जे आहे ते बदलतं. उदाहरणार्थ 4 ही संख्या कोणाला वाटतं 2 आणि 2 4 येतील, कोणाला वाटतं 2 गुणिले 2 4 येतील, तर कोणाला वाटतं 6 ने 4 वजा केले म्हणजे देखील 2 येतील, किंवा 6 ने जर समजा 2 वजा केले तर 4 येतील. अशा पद्धतीने ते उत्तर जे आहे ते वेगवेगळ्या गणिती क्रिया करून येत असतं. मग असं तुम्हाला कोणी म्हणाल का 2 गुणिले 2 बरोबर 4, 2 अधिक 2 म्हणजे 4 नाही, असं तर काही होणार नाही. तर मग सांगण्याचा उद्देश हाच की आपण जेव्हा उदाहरण सोडवत असतो त्यावेळेस ते उदाहरण सोडवत असताना जर लॉजिकल आणि मॅथमॅटिकल कन्सेप्ट जर आपला योग्य असेल तर ते उदाहरण जे सोडवलेलं असेल ते आपलं बरोबर असू शकतं, त्याला कोणी चूक देणार नाही. मात्र ते उत्तर योग्य असावं आणि मॅथमॅटिकल आणि लॉजिकली ते करेक्ट असावं. तर चला आपण आता आपला इक्वेशन हा जो लेसन जो आहे या लेसन आता प्रॅक्टिस सेट 27 जो पार्ट जो आहे तो पार्ट आता तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून देतोय. अगोदर तर बोर्डवर क्वेश्चन नंबर 4 मी लिहिलेला आहे, परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अगोदरचे काही क्वेश्चन तुम्हाला काही डिफिकल्टी वगैरे असेल तर ते तुम्हाला समजा म्हणून फर्स्ट क्वेश्चन पासून या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. सर्वात अगोदर की इक्वेशन हा जो पार्ट जो आहे जे नक्की इक्वेशन काय असतं, कशासाठी इक्वेशन वापरायचं, तर इक्वेशन हा भाग तुम्हाला काही नवीन नाही. तुम्ही अगदी दुसरे तिसरी किंवा थर्ड फोर्थ पासून इक्वेशन हा भाग सोडवलेला असणार आहे. हो, तुम्ही मुद्दाम म्हणतोय हा भाग तुम्ही सोडवलेला असणार आहे. मग फक्त मात्र ती उदाहरण सोडवण्याची पद्धत वेगळी होती. ती कशी होती ती पहा. या पद्धतीचे उदाहरण तुम्ही तिसरी किंवा चौथीला सोडवले असेल. चौकटीमध्ये योग्य किंमत लिहा. मग या ठिकाणी 4 अधिक ही चौकट इथे काही अंक दिलेले नाही, बरोबर 9. मग तुम्ही अगदी बरोबर शोधत असाल की 4 मध्ये आपण किती मिळवले म्हणजे आपल्याला 9 मिळतील. तुम्ही या चौकटीमध्ये इथे सांगता लिहिलेली 5. अशा पद्धतीचे खूप उदाहरण तुम्ही सोडवलेले असणार आहे. मग आता याचा आणि या इक्वेशनचा काय संबंध येतो, हेच उदाहरण फक्त काय केलं जातं की चौकट न देता इंग्रजी मधले जे अक्षर आहेत लहान लिपीतले A पासून Z पर्यंत यापैकी कुठले एक अक्षर या चौकटी ऐवजी वापरलं जातं. बाकी उदाहरण जे आहे ते त्याच पद्धतीने ठेवलं गेलेलं आहे. आणि मग इथे जसं तुम्हाला विचारलं जातं की चौकटीमध्ये योग्य किंमत लिहा, चौकटीची किंमत शोधा, तसं आपल्याला काय करायचं या x ची किंमत शोधायची. म्हणजे या 4 मध्ये आपण काय मिळवले म्हणजे आपल्याला 9 मिळतील. अर्थातच उत्तर देखील हे आहे 5. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत जी आहे ती 5. अशा पद्धतीचे हे आपण हे जे अक्षर वापरलेलं आहे लहान लिपीमध्ये इंग्रजीतलं त्याला मराठीमध्ये चल आणि इंग्रजीमध्ये व्हेरिएबल म्हणतात. इट्स कॉल्ड एज अ व्हेरिएबल and the name of variable is given by small letters from A to Z. A to Z पर्यंत एखादा स्मॉल लेटर जे असतं ते वापरून या व्हेरिएबलची किंमत शोधली जाते. म्हणजे आता तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय ते लक्षात आलेलंच असणार आहे. आता आपल्याला एक क्वेश्चन जो दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 27 मधला, रिराइट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. खाली जे दिलेले स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला लेटर वापरून rewrite the following by using letter. पहिलं दिलेलं आहे
द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड x. सर्टन नंबर तो आपल्याला माहित नाही, मग तो तुम्ही x माना, y माना, a माना, b माना, कुठले अक्षर तुम्ही मानू शकता. शक्यतो x y वगैरे असं पुस्तकामध्ये दिलं जातं आणि ती पद्धत बऱ्याचशा ठिकाणी वापरली जाते, परंतु x वापरा असं काही कोणी म्हणणार नाही, तुम्ही दुसरे अक्षर तो वापरू शकता. द सम ऑफ सर्टन नंबर, मग x किंवा तो व्हेरिएबल केव्हा वापरायचा, ज्यावेळी आपल्याला ती किंमत माहित नसेल. जसं चौकटीची किंमत आपल्याला माहित नव्हती म्हणून आपण x वापरलं होतं. मग तसंच इथं काय की द सम ऑफ सर्टन नंबर, एक संख्या आणि ती यांची बेरीज. द सम ऑफ, सम म्हणजे बेरीज, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. सर्टन नंबर आपल्याला माहित नाही, तो आपण x मानला, तो x तो सर्टन नंबर आणि 3 म्हणजे स्टेटमेंट काय झालं, x plus 3. Second question, the difference obtained by subtracting 11 from another number. एक दुसरा असा एक नंबर आहे की त्या नंबर मधून जर आपण 11 सबट्रॅक्ट केले तर येणारा डिफरन्स, येणारी वजाबाकी, मग तो जो नंबर जो आहे तो आपल्याला काही माहित नाही, त्याच्यात वजा केले, आपण काय वजा केले, 11, x minus 11. Third question, the product of 15 and another number. The product of 15 and another number. दुसरा एक नंबर की तो आपल्याला माहित नाहीये. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, त्याचा गुणाकार करायला लागेल कशाची, 15 ची. म्हणजे आपलं स्टेटमेंट झालं x into 15. 4 times a number is 24. 4 टाइम्स एक नंबर आहे आणि त्याचा 4, त्याला जर 4 पट जर आपण केले 4 टाइम्स a number is 24. म्हणजे 4 टाइम्स म्हणजे 4 वेळेस तो नंबर किती आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे आपण x म्हणणार is 24. is 24. 4 times a number is 24. असं आपल्याला या ठिकाणी हे इक्वेशन दिलेले आहे आणि आपण हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन इथं या पद्धतीने तयार केलेले आहेत. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. रिराइट द फॉलोइंग यूजिंग अ लेटर. नाउ लेट्स सॉल्व द सेकंड क्वेश्चन. Find out which operation must be done on both sides of this equation in order to solve them. खाली दिलेले इक्वेशन जे आहे ते इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कोणती क्रिया करावी लागणार आहे, ती क्रिया आपल्याला इथे करायची. ती कशी क्रिया केली जाते ते एक्सप्लेन मी करतोय. याचा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन इज लाइक x plus 9 is equal to 11. आता या हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी दोन्ही साइडला आपल्याला कोणती क्रिया करावी लागणार आहे, ती क्रिया आपल्याला फक्त इथे मांडायची. मग कोणती क्रिया करावी लागणार आहे, x मध्ये 9 मांडले आपण, इथे 9 मिळवलेले. मग आपल्याला हे जर इक्वेशन सॉल्व करायचे असेल, फक्त या बाजूला जर इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं असतं, तर या लेफ्ट साइडला जो दिलेला जो व्हेरिएबल असेल तो फक्त तेवढा व्हेरिएबलच ठेवायचा. बाकीचे सगळे नंबर्स वगैरे जे असतील ते राइट साइडला घेऊन जायचे. मग आता या बाजूला x आणि प्लस लिहितो, इथे 9 आहे, आपल्याला हे 9 नको आहे, 9 जे आहे हे 9 नको आहे. मग हे 9 जर नको असते तर आपण जर नको आहे टाकापासून केलेलं असं करून चालणार नाही. मी काय सांगितलं होतं की इट शुड बी मॅथमॅटिकली आणि लॉजिकली करेक्ट. मग मॅथमॅटिकली आणि लॉजिकली करेक्ट करण्यासाठी काय करावं लागणार, तर हा +9 जो आहे या +9 च्या अपोजिट क्रिया जी असते त्याच्या अपोजिट मॅथमॅटिकल ऑपरेशन जे असेल, प्लसच्या अपोजिट मॅथमॅटिकल ऑपरेशन मायनस येतं. मग इथं +9 आहे तर आपल्याला -9 करावं लागेल. मग इथं x + 9 त्याच्यात मी काय केले -9 केली, इक्वल टू आहे तेच ठेवले. मग जी क्रिया मी डाव्या बाजूला केलेली आहे तीच क्रिया मला उजव्या बाजूला करावी लागेल. You have to perform the same operation on the both side. It is on the left hand side as well as on the right hand side. म्हणजे या right hand side ला 11 आहे, त्या right hand side ला देखील -9 करावे लागतील. म्हणजेच आपण काय केलेले, we have subtracted 9 from both the side. हा 9 जो आहे तो दोन्ही बाजूला आपण सबट्रॅक्ट केलेला आहे. जे आपल्याला इथं काय विचारलं गेलेले आहे की फाइंड आउट व्हिच ऑपरेशन, काय ऑपरेशन केलं आपण, +9 होता इथं -9 केली, इथं -9 केली. मग हा 9 मायनस होऊन जाईल तर 0 होईल, x इक्वल टू 11 - 2. म्हणजे सेम इक्वेशन काय x व्हॅल्यू काय +9 - 9, 9 मधनं 9 मायनस केले 0 इज इक्वल टू 11 मधनं 9 गेली 2. म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 2. या पद्धतीने आपल्याला ते मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायचं आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, x minus 4 is equal to 9. x minus 4 is equal to 9. मागच्या एक्झाम्पल मध्ये +9 होते डाव्या बाजूला, इथं -4 आलेले. मायनसचा अपोजिट ऑपरेशन प्लस आहे, प्लसचा अपोजिट ऑपरेशन मायनस.
मायनसचा अपोजिट ऑपरेशन प्लस डिवाइडचा अपोजिट ऑपरेशन मल्टिप्लायचा अपोजिट ऑपरेशन डिवाइड. मग इथं हा x -4 आहे. मग याचा अपोजिट ऑपरेशन म्हणजे काय येणार आहे +4 इज इक्वल टू ॲज इट इज 9 ॲज इट इज. आणि जे ऑपरेशन आपण केलेलं आहे तेच ऑपरेशन राईट हँड साइडला देखील करायचं आहे. जे +4 लेफ्ट हँड साइडला दिलं तर +4 राईट हँड साइडला देखील द्यायचं. म्हणजे x -4 +4 कॅन्सल होतील इज इक्वल टू ॲज इट इज 9 + 4 इज इक्वल टू 30. ही आली x ची किंमत. आणि याला इक्वेशन सॉल्व करणं असं देखील म्हणतात. हे सॉल्व करण्यासाठी दुसरी एक मेथड आहे ट्रान्सफर करणं. हा नंबर जो आहे तो ट्रान्सफर करायचा. ते ट्रान्सफर कसं करायचं ते इक्वेशन जो क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 4 सॉल्व करत असताना मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. हे झालं सेकंड एक्झाम्पल. नाउ लेट्स सॉल्व द थर्ड एक्झाम्पल. द थर्ड एक्झाम्पल इज 8x is equal to 24. आता 8x म्हणजे 8 टाइम्स x 8 वेळेस x म्हणजे 8 गुणिले x 8x means 8 into x is equal to 24. हा इथं पहा काय केलेलं आपण की हा 8 गुणिले आहे 8 गुणिले आहे. मग मल्टिप्लायचा अपोजिट ऑपरेशन जे आहे ते डिवाइड येतं. म्हणजे या 8 ला आपल्याला डिवाइड करावं लागेल 8 ना into x is equal to 24. इथं जसं डिवाइड केलं तसं इथं देखील डिवाइड करायचं. इथं हा 8 ला आपण डिवाइड केलं इथं देखील राइट हँड साइडला देखील 8 ला डिवाइड करायचं. मग हे 8 डिवाइडेड बाय 8 हे कॅन्सल होतील. इथं फक्त राहील x आणि 8 3 ला 24 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली 3. या पद्धतीने हे इक्वेशन काय इक्वेशन सॉल्व केलं जातं. म्हणजे मॅथेमॅटिकल ऑपरेशन आपल्याला करायचं काय मॅथेमॅटिकल ऑपरेशन केलं आपण एका मल्टिप्लाय होतं डिवाइड केलं त्याच नंबरने. नाउ द लास्ट क्वेश्चन इज x upon 6 is equal to 3. आता इथं upon 6 म्हणजे 8 divided by 6 8 divided by 6 हा x ला 6 ने डिवाइड केलं. मग या हा 6 जो आहे डिवाइडेड आहे याचं अपोजिट ऑपरेशन डिवाइडचा अपोजिट ऑपरेशन मल्टिप्लाय येतं. म्हणजे हा x डिवाइडेड बाय 6 जो असेल याला 6 ने मल्टिप्लाय करायचं. याला या साइडला 6 ने मल्टिप्लाय केलं म्हणून राइट साइडला देखील 6 ने मल्टिप्लाय करायचं. हे 6 6 जे आहे ते कॅन्सल होतील. म्हणजे x 3 6 18. या पद्धतीने आपल्याला x ची किंमत इथे मिळालेली डिवाइड होता तर त्याला मल्टिप्लाय केलेले म्हणजे त्याचे अपोजिट ऑपरेशन जे आहे ते अपोजिट ऑपरेशन आपल्याला इथे करावं लागतं. म्हणजे हे जे ऑपरेशन आपण इथे केलेले तेच ऑपरेशन राइट हँड साइडला आपण करतो. नाउ द क्वेश्चन नंबर 3 given below are some equations and the values of the variables. काही व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल दिलेले are these values solution to this equation. त्या सोल्युशनचे ते इक्वेशन्स आहेत का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करत असताना तुमच्या सोबत बुक राहू द्या. म्हणजे बुक मध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि मग लगेच हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते इक्वेशन जे आहे ते सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 3 जो दिलेला आहे की आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल y -3 is equal to 11 हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि y is equal to 3 y ची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे आणि काय विचारले आपल्याला की y is equal to 3 ही 3 ची किंमत आहे ती या इक्वेशनचं सोल्युशन आहे किंवा नाही. सोल्युशन आहे किंवा नाही म्हणजे काय करायचं तर ज्या ज्या आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी y येईल त्या y ऐवजी त्याची किंमत आपल्याला पुट करायची. त्याची किंमत करायची ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर दोन्ही साइड ज्या आहेत त्या दोन्ही साइड इक्वल आहेत का नाही लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आहेत का नाही ते चेक करायचं. जर इक्वल असतील तर y 3 याचं सोल्युशन आहे. जर दोन्ही साइड इक्वल नसतील तर दिलेली व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन नाही. आपण काय करणार आहे y 3 किंवा -3 11 हे आपलं इक्वेशन दिलेलं आहे आणि मग या इक्वेशन मध्ये इथं y ला म्हणजे आपण 3 ही किंमत पुट करायची. y is equal to 3 म्हणजे y ऐवजी 3 पुट केलं. बाकीचे इक्वेशन आहे असंच आपण लिहितोय मायनस as it is 3 as it is equal to as it is 11 as it is. माझा 3 - 3 is equal to 0 is equal to 11. 11 आणि 0 इक्वल आहेत का नाही they are not equal. आता हे इक्वल नाही म्हणजे आपल्याला काय
लिहिता येईल की y is equal to 3 is not solution of given equation. त्याचं ते सोल्युशन नाही. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करू. 17 is equal to n plus 7 आणि n ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला n is equal to 10. n is equal to 10 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे काय करायचं, n ची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट करायची. 17 as it is equal to as it is, इथे n आलेला आहे म्हणजे आपण इथे 10 पुट करणार. 10 plus 7. मग 17 as it is, 10 plus 7 is equal to 17. 17 is equal to 17. दोन्ही साइड जे आहेत लेफ्ट हँड साइड म्हणजे आपल्याला असेल लेफ्ट हँड साइड LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. देयरफॉर n is equal to 10 is solution of given equation. म्हणजे n बरोबर 10 हे दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. या पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. Now solve the next example. 30 is equal to 5x. 30 is equal to 5x. x is equal to 6. x ची व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये जिथे जिथे x येईल तिथे आपण x ची व्हॅल्यू पुट करायची. So I write here 30 as it is equal to as it is 5 as it is 5x. यापूर्वी मी सांगितलं होतं 5x म्हणजे काय, 5 into x म्हणजे 5 times x, 5 into x. x म्हणजे x ची व्हॅल्यू 6. 30 is equal to 5 6 are 30. इथे देखील काय झालं, LHS is equal to RHS. Therefore x is equal to 6 is solution of given equation. Now the last question, n upon 2 is equal to 14 and m is equal to 7. m is equal to 7. आता m ची व्हॅल्यू जी आपल्याला 7 दिलेली आहे, इथे आपण काय करणार बरं, हा m ची व्हॅल्यू 7 इथे पुट केली आपण अपॉन 2 इज इक्वल टू 14. 7 अपॉन 2 म्हणजे 3.5 येते तिथे ही व्हॅल्यू. 7 अपॉन 2 इज नॉट इक्वल टू 14. हे काय 14 च्या इक्वल नाहीये. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, LHS is not equal to RHS. Therefore m is equal to 7 is not solution of given equation. त्या इक्वेशनचं सोल्युशन नाही. या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे, क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे की ज्या क्वेश्चन नंबर 4 साठीच हा व्हिडिओ मी तयार केलेला होता की मागच्या व्हिडिओ मध्ये जो तुम्हाला लिंक पाठवली होती त्याच्यामध्ये इक्वेशन सॉल्व करण्याची जी पद्धत आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत की जी पद्धत आपण 8 9 10 ला अप्लाय करत असतो. ती 8 9 10 ला अप्लाय करण्याची जी पद्धत आहे तीच आपल्याला आताच फॅमिलियर व्हावी या उद्देशाने ती मेथड जी आहे ती मेथड मी इथे अप्लाय करतोय. जर तुम्हाला पुस्तकात किंवा यापूर्वी दिलेली पद्धत योग्य वाटत असेल तर त्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व करा, एक्झाम मध्ये मार्क मिळतील. किंवा जर तुम्हाला असं वाटलं की मी आता जी मेथड तुम्हाला सांगितलेली आहे त्या मेथडने तुम्हाला इक्वेशन सॉल्व करणे इझी जातं तर त्या मेथडने तुम्ही सॉल्व करा. दोन्हीपैकी कुठलीही मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र आता जी मी तुम्हाला मेथड सांगतोय त्या मेथडचा यूज 8 9 10 स्टँडर्ड मध्ये केला जातो. So by using that method we are going to solve the question given. Question number practice set 27. Question number 4. Solve the following equations. हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे त्याच्यामध्ये दिलेला जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची.
The first equation is y minus 5 is equal to 1. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. पुस्तकामध्ये किंवा यापूर्वी आपण काय केलं होतं की हा नुसता y पाहिजे तो -5 आहे. -5 च्या अपोजिट काय आहे +5 आहे. +5 इथं करा +5 इथं करा. ही पुस्तकात दिलेली मेथड आहे. मात्र आता आपल्याला जी आता जी मेथड आपल्याला शिकायची त्या मेथड मध्ये काय करतो आपण की हा आपल्याला काय करायचं इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे हा y जो आहे तो y लेफ्ट हँड साइडला द्यायचा. उरलेले सगळे नंबर जे आहेत ते राइट हँड साइडला द्यायचे. मात्र राइट हँड साइडला देत असताना तो जो नंबर जो आहे त्या नंबरचा अपोजिट नंबर आपल्याला राइट हँड साइडला घ्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे तर हा y ऍज इट इज ठेवायचा इक्वल टू ऍज इट इज 1 ऍज इट इज. आता हा -5 जो आहे तो आपल्याला राइट हँड साइडला घ्यायचा. त्याला ट्रान्सफर करणार म्हणतात. we are going to transfer this -5 to right hand side. So while transferring this -5 to right hand side, -5 becomes plus. Minus becomes plus because the opposite operation of minus is plus. त्याच्या opposite operation आपल्याला करायचे -5 हे इकडे येताना ते प्लस होईल. So y is equal to 1 plus 5 is equal to 6. So the y is equal to 6 is the solution of the given equation y minus 5 is equal to 1. Now let's solve the next question. 8 is equal to t plus 5. 8 is equal to t plus 5. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे एकतर व्हेरिएबल लेफ्ट हँड साइडला असेल किंवा राइट हँड साइडला असेल. लेफ्ट हँड साइडला असेल तर लेफ्ट हँड साइडला राहू द्या. राइट हँड साइडला असेल तर राइट हँड साइडला राहू द्या. इथं आपण काय करू हा 8 ऍज इट इज टू हा व्हेरिएबल आपला राइट हँड साइडला आहे तो राइट हँड साइडलाच ठेवू. फक्त हा +5 जो आहे हा +5 आपण इकडे ट्रान्सफर करू. पण ट्रान्सफर करत असताना या +5 इकडे येताना -5. सो 8 -5 is equal to t. 8 minus 5 is equal to 3. 3 is equal to t. म्हणजे आपल्याला t ची जी किंमत मिळालेली आहे ती 3 मिळालेली आहे. तुम्ही हे असं लिहू शकता t is equal to 3. या पद्धतीने हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन सॉल्व केलं जातं. Now the next equation 4x is equal to 52. 4x तुम्हाला सांगितलं 4x म्हणजे काय 4 into x is equal to 52. x लेफ्ट हँड साइडला आहे तो ऍज इट इज आपण ठेवू इक्वल टू ऍज इट इज 52 ऍज इट इज. आता 4 into x म्हणजे 4 आणि x मध्ये मल्टिप्लाय आहे. जेव्हा मल्टिप्लाय आहे 4 हा ज्यावेळी राइट हँड साइडला येईल 4 त्यास राइट हँड साइडला येताना तो मल्टिप्लाय ऐवजी होणार आहे डिवाइड. सो 52 divided by 4 या पद्धतीने हा 4 3 नाही तो 4 आहे. हा डिवाइड मल्टिप्लाय राइट हँड साइडला येताना तो डिवाइड करा. सो x is equal to 30. 52 divided by 4 is equal to 30. X is equal to 30. 19 is equal to m minus 4. m right hand side आहे right hand side च राहू द्या. 19 as it is. हा -4 आहे. हा -4 आपण लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करू. माइनस ट्रान्सफर करतो तो प्लस होईल. m 19 plus 4 is equal to 1. 19 plus 4 is equal to 23 is equal to m. And we can write this solution as m is equal to 23. Now the question number 5. P upon 4 is equal to 9. P upon 4. P upon 4 म्हणजे काय P divided by 4 is equal to 9. हा 4 इथं डिवाइडेड आहे. ज्यावेळेस तो राइट हँड साइडला येईल त्यावेळेस तो मल्टिप्लाय होईल. डिवाइडचा आपल्याला ऑपरेशन मल्टिप्लाय. सो P as it is equal to as it is 9 as it is. हा डिवाइड आहे इकडे येताना तो झाला मल्टिप्लाय. So P is equal to 9 for the 36. X plus 10 is equal to 5. X as it is equal to as it is 5 as it is. Plus 10 is
राइट साइड येताना तो -10. सो x is equal to 5 minus 10. मोठ्या नंबरबद्दल लहान नंबर मायनस केला 10 minus 5 minus मोठ्या नंबरचा साइन मायनस. सो x is equal to -5. m minus 5 is equal to -12. m as it is equal to as it is -12 as it is. -5 is right hand side like +12. m is equal to -12 plus 5. मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस झाला 12 minus 5 is equal to 7. मोठ्या नंबरचा साइन मायनस. सो m is equal to -7. Now the next question. p plus 4 is equal to -1. This is the last question from question number 4. So p will be as it is, equal to as it is, -1 as it is, plus 4. Plus 4 right hand side ला न्यायचा आहे. plus 4 इकडे येताना तो -4 होईल. So p is equal to minus set sin चे ऍडिशन करतो 1 plus 4 5 मोठ्या नंबरचा साइन मायनस. या पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त एक क्वेश्चन नंबर 5 आलेला आहे. तो क्वेश्चन नंबर 5 चा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला जाईल. प्रॅक्टिस सेट 27 तुम्ही ऑलरेडी सॉल्व केले असेल तर परत एकदा पुन्हा हा रिवाइज करा आणि रिवाइज केल्यानंतर तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित ते सॉल्व केले गेलेलं का आहे का नाही ते चेक करा. हा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.